परंतु आपलं जीवन चांगलं दुरुस्त कर. तुम्ही जर अशा प्रकारे वागले ना तर माझं काही वाईट होणार नाही आहे, माझं काही जाणार नाही, परंतु तुमच्या भविष्याची काळजी तुम्हाला पाहिजे की मला भविष्यामध्ये आपले मुलं असे फिरतात ना, आम्हाला फार वाईट वाटते. एटोवाले आपलेच लोक आहे, जास्तीत जास्त मोलमजुरी करणारे आपलेच लोक आहे. आपल्याला ओळखता आला पाहिजे की हा गंध कशाचा आहे, सुगंध कशाचा आहे, दुर्गंधी कशाची आहे, कुठून येत आहे, कशी दुर्गंधी निर्माण झाली, या सगळ्या गोष्टी आपल्याला स्वादामधून आपल्याला कळलं पाहिजे. त्यानंतर आहे कानाचं झालं, शब्द आपल्याला बरोबर ऐकता आलं पाहिजे, आपले कान बरोबर असले पाहिजे आणि प्रत्येक शब्द आपल्याला ओळखता आला पाहिजे, याचं पाहिजे. त्यानंतर आहे जीवा, जिवेने आपण स्वाद घेतो. जेवताना आपल्याला वाटते की हे टेस्ट अशी आहे, तिखट आहे, कमी तिखट आहे, मीठ आहे, जास्त मीठ आहे, कमी मीठ आहे, परंतु जेवताना चव नाही पाहिजे. जेवताना जसं भेटलं तसं खायचं. इतके वर्ष झाले मी एखाद्या आमच्या उपासिकांनी आज भिक्षू बनवून आता तसं झालं नाही पाहिजे. जेवताना पद्धतशीर बसलं पाहिजे, पद्धतशीर ताट ठेवलं पाहिजे, पद्धतशीर आपल्याला जे काही कटोऱ्या मिळतात त्या पद्धतशीर ठेवलं पाहिजे. जेवताना पूर्ण हात सांडत आहे, असं भरत आहे, असं करत आहोत. थोडे घास, लहान लहान घास घेऊन आपल्याला जेवण करता आलं पाहिजे. समजलं? त्यानंतर त्वचा, हे त्वचा आहे, स्पर्श, आपल्याला स्पर्श ओळखता आला पाहिजे. स्पर्शाबद्दल नेहमी माणूस जागृत अवस्थेमध्ये पाहिजे. स्पर्श, आणि या स्पर्शामुळे किती लोकांचं नुकसान होते, म्हणून आपल्याला स्पर्श ओळखता आला पाहिजे. आणि त्यासाठी मनुष्य नेहमी जागृत अवस्थेमध्ये पाहिजे. स्पर्श आहे, नंतर आहे चिंतन. या सगळ्या गोष्टीचं त्वचेकडून जे काही, स्पर्शाकडून जे काही आपल्याला माहिती मिळते, इंद्रिय हे सगळे हे माहिती देणारे आहेत, याला म्हणतात ज्ञानेंद्रिय. हे माहिती कुठं पोहोचवतात? मनापर्यंत, मनाला पोहोचवतात. आपण डोळ्यांनी पाहतो, पण डोळ्यांनी पाहिल्यानंतर ती गोष्ट, ते दृश्य कसं आहे हे कुठं जाते? मनामध्ये जाते. मन त्याचं चिंतन करते. त्यानंतर नाक आपण जे गंध घेतो त्या गंधाचं हे सुद्धा मनाला माहिती होते, क्या सुगंध आहे का दुर्गंध आहे, कसा आहे. त्यानंतर आपण कानाने जे शब्द ऐकतो त्या कानाने ऐकलेले शब्द हे सुद्धा मनापर्यंत पोहोचतात. आणि जे चव घेतो ती सुद्धा मनापर्यंत पोहोचते. आणि आपल्याला करून हे वस्तू कशी ठेवली पाहिजे, प्रत्येक वस्तू कशी. आता मी लिहिताना बघ, इथं हे 2 नंबर लिहिलं, मी प्रयत्न केला की एका लाईन मध्ये आले पाहिजे 2, हे 2, हे 3 एका रांगेमध्ये आले पाहिजे. म्हणजे मी लिहिताना जे कृती करताना मी ही जागृत अवस्थेमध्ये कृती केली की जेणेकरून हे एका खाली एक आले पाहिजे, अशा प्रकारची कृती केली. मी कसंही लिहू शकलो असतो, इकडे लिहू शकतो, इकडे लिहू शकलो असतो. त्याला म्हणतात कॉन्सन्ट्रेशन, त्याला म्हणतात माइंडफुलनेस. बरोबर आहे? तुमच्यामध्ये तुम्ही कसे आले की कोणती वस्तू कशी ठेवून द्यायची, कोणती गोष्ट कशी करायची. मोठा पॉइंट आहे की आपण कोणतीही वस्तू करताना, आता आपण चालत आहोत, एखादी पायाला दगड लागला तर दोष कोणाचा आहे? आपला आहे का त्या दगडाचा दोष आहे? कारण आपण जागृत अवस्थेमध्ये चाललो नाही. चाललो तर आपण बरोबर, परंतु आपल्याला जागृत अवस्थेमध्ये चाललो नाही.
कारण चालताना आपण विचार करू शकलो नाही. चालताना आम्ही विचार नाही केला की हे इथं काय आहे, कशी वस्तू आहे. बरोबर आहे. आपल्या शरीरावर आपलं नियंत्रण असलं पाहिजे. त्याचप्रमाणे ऐकताना आपल्या कानावर जे शब्द पडतात ते आपल्याला समजले पाहिजे. आपण बोलताना सुद्धा अशा पद्धतीने बोललं पाहिजे की आपले शब्द आपल्याला ऐकू आले पाहिजे आणि दुसऱ्याला ऐकू आले पाहिजे. आता मी बोलत आहो, मी एकदम हळू आवाजामध्ये बोललो, मुलांनो असं करा तसं करा, तिच्या लोकांना ऐकू गेलं का? नाही गेला. तुला इंद्रियो म्हणजे अनेक आहेत म्हणून आपण त्याला इंद्रियो म्हटलं. इंद्रियो उनके विषय जागरूकता के साथ सही वास्तविकता को समजना. म्हणजे किती विषय? एक इंद्रिय आहे, त्यानंतर विषय आहे, त्यानंतर विषयाकडे पाहणारा जागरूकता आहे आणि त्याची वास्तविकता. 4 विषय येतात. एक आपल्याला 4 गोष्टी समजायच्या आहे. एक इंद्रिय, दुसरे विषय, तिसरं त्याचं कार्य, चौथं जागरूकता, आणि 5वं दृश्य कल्पना. आपल्या डोळ्यासमोर ती वस्तू दिसली पाहिजे, ते सगळं दृश्य दिसलं पाहिजे, त्याचा परिणाम दिसला पाहिजे. हे सगळे आपल्याला एकदा व्हिज्युअलायझेशन आलं की तुम्ही अधिकारी बनले समजा. आणि त्यासाठी आपल्यामध्ये व्हिज्युअलायझेशन, रिकॉल द मेमरी या 2 गोष्टी आवश्यक आहे. आणि या 2 गोष्टी निर्माण करण्यासाठी आपल्याला हे सगळे समजणं आवश्यक आहे. हा जो चार्ट आहे ना, हा समजणं आवश्यक आहे. आंखें कोणाला माहित आहे? डोळे कोणाला माहित आहे? हा, कशाला म्हणते डोळे? आईज म्हणजे माहित आहे ना सगळ्याला. डोळ्याचा विषय काय आहे? डोळ्याचा विषय म्हणजे बघणे, त्याचं डोळ्याचं कार्य झालं. विषय रूप म्हणजे आता आपण डोळ्यांनी काय पाहतो? हे टेबल पाहतो. म्हणजे हे जे रूप आहे, हे रूप आपण पाहण्याचं काम डोळ्यांनी करतो. आता तुमचे सगळे रूप आहे म्हणजे तुमचे सगळे शरीर दिसत आहे. हे डोळे असल्यामुळे मी पाहू शकत आहो, नाहीतर मी पाहू शकलो नसतो. तर म्हणून डोळ्याचं काम आहे रूप, म्हणजे जे दृश्य आहे ते पाहणे. मग कोणतंही असो, जे काही आपल्या डोळ्यासमोर जे दृश्य असते ते आपण पाहणे. त्यानंतर डोळ्याचं काम काय आहे? देखना. बरोबर आहे. हा, बघणं. नंतर नाक कोणाला माहित आहे? नाकाचा विषय काय आहे? म्हणजे जे काही दुर्गंधी असेल, सुगंधी असेल, जो काही गंध असेल, त्याप्रमाणे नाकाचं काम आहे गंध ओळखणे, त्याची चव नाही, गंध ओळखणे, त्याचा सुगंध दुर्गंध हे ओळखण्याचं काम नाकाचं आहे. नंतर कान
कानाचा विषय काय आहे? शब्द आहे. त्याचं काम काय? ऐकणे. आता तुमच्याजवळ कान आहे. आता माझे शब्द आहे, मी बोलतो ते तुम्ही कशाने ऐकता? कानाने ऐकता ना. नंतर आहे जीवा म्हणजे जीभ. त्याचं काय? स्वाद म्हणजे चव. हा, चव. खारट आहे, तिखट आहे, गोड आहे, आंबट आहे, हे आपण कशामुळे? जिभेमुळे ओळखू शकतो. त्यानंतर आहे त्वचा. त्वचा म्हणजे काय हे सांग मला. जे स्किन आहे ना, हे जे वरची स्किन आहे हे स्किन आहे आणि त्याच्या आतमध्ये मांस आहे. हे चमडी आहे. स्किनला काय म्हणतो आपण? चमडी आहे. या चमडीच्या आतमध्ये मांस आहे, हड्डी आहे. सगळं जे आहे आपलं शरीर हे चमडीनं बांधलेलं गाठोडं आहे. आपलं शरीर काय आहे? गाठोडा माहित आहे ना. कपडे भरून आपण एका कपड्याने गाठोडं बांधतो, तसं या चमडीने बनवलेलं शिवलेलं आपलं शरीर हे गाठोडा आहे. आणि त्या शरीराच्या गाठोड्यामध्ये सगळे काय आतमध्ये मटेरियल राहते. मग आणि सहावं काय आहे? मन. कुणाला माहित आहे का? हा, सांग बरं. जे आपण विचार करतो, जे काही आपण चिंतन करतो, ते सगळ्याचं केंद्रस्थान काय? मनातून या सगळ्या प्रक्रिया सुरू असतात. चिंतन करणे, स्मृती ठेवणे, कल्पना करणे, भावना आहे, त्यानंतर संकल्प, विकल्प, हे सगळ्या गोष्टी मनामध्ये ज्या ठिकाणी राहतात त्याला आपण मन म्हणू शकतो. जनरली जे मन म्हणजे एक बारीक बारीक एक कण असतात ज्या मेंदूमध्ये असतात. त्या मेंदूमध्ये मेंदूला जर झटका लागला तर माणूस पागल होऊन जाते. आपण म्हणतो दिल कहाँ रहता म्हटलं तर काय आपण कुठे दाखवतो? दिल. दिल म्हणजे काय होते? हार्ट. इथं हार्ट होते. आणि मन कुठे राहते? डोक्यात राहते. डोकं असलं तर मन पाहिजे त्याच्यात. त्यानंतर आता हे सगळं तुम्हाला माहित झालं. आता आपल्याकडे डोळे आहे. हे जे आपले 6 इंद्रिय आहे, तर या 6 इंद्रियाबद्दल आपल्यामध्ये जागरूकता पाहिजे. जागरूकता, माइंडफुलनेस. जागरूकता म्हणजे माइंडफुलनेस. समासतीमध्ये सांगितलं आहे, आता हे कोणाला समजलं? आपल्या इंद्रियाच्या प्रती आपल्या मनामध्ये जागरूकता आवश्यक आहे. याच्याबद्दल कोणी सांगू शकते का? आपले इंद्रिय माहित झाले. आता इंद्रियाप्रती जागरूकता. आपल्या डोळ्याप्रती आपल्याला जागरूकता असली पाहिजे. बरोबर आहे? आपले डोळे कसे आहेत, डोळे कसं काम करते, नेहमी तुमच्या इंद्रियाप्रती जर तुम्हाला जागरूकता नसेल तर तुम्ही व्हिज्युअलायझेशन करू शकाल का? नाही करू शकत. म्हणून आपले डोळे, आपले कान हे सतर्क पाहिजे. जागरूकता म्हणजे नेहमी
सतर्क पाहिजे। मी डोळ्यांनी पाहत असल्या बरोबर आपल्याला माहित झालं पाहिजे की डोळ्यांनी बऱ्याचशा गोष्टी आपण पाहतो मग आपल्या आठवणीत राहत नाही। बऱ्याच गोष्टी आपण पाहतो पण आपल्याला सांगू शकत नाही कारण स्मरणात राहत नाही। का स्मरणात राहत नाही? की आपण डोळ्यांनी पाहतो पण जागरूक अवस्थेमध्ये पाहत नाही। डोळ्याने एखादी दृश्य पाहतो पण जागृत अवस्थेमध्ये ते दृश्य आपण पाहत नाही। आपण एखादी गोष्ट कानाने ऐकतो। आता तुम्ही कानाने ऐकता, डोळ्यांनी पाहता, या बोर्डवर सगळं तुम्ही डोळ्यांनी पाहिलं। तुमचे डोळे जर जागृत अवस्थेमध्ये असेल तर तुम्ही डोळे लावले तरी हे पूर्ण बोर्डवरचं पाहू शकता। त्याला म्हणतात जागरूकता। तुम्ही डोळे लावले, बंद केले तरी बोर्डवर मी कसं लावलं, पहिला कोणता शब्द घेतला, त्यानंतर हे कसं घेतलं, हे सगळं तुम्ही बंद डोळ्यांनी पाहू शकता। अशी तुम्हाला प्रॅक्टिस करायचं आहे। इतकं जागृत अवस्थेमध्ये राहायचं आहे की डोळ्यांनी एखादी गोष्ट पाहिली, तुम्ही धड्यामधलं वाचलं, एखादी आपला चार्ट पाहिला, डोळ्यांनी 2-3दा डोळ्यांनी चार्ट पाहिला की डोळे बंद करून तुम्ही खाली वहीवर लिहिताना तो चार्ट न पाहता तुम्हाला वहीवर लिहिता आलं पाहिजे। तेवढी जागरूकता पाहिजे आणि तशी जागरूकता आपल्यामध्ये निर्माण झाली तर आपल्याला कोणीच पराजित करू शकत नाही। आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये विजय होऊ शकते। तर बंद डोळ्यांनी कोण सांगू शकते? सांगा बरं। डोळे बंद करून बोर्डवर जे लिहिलं आहे ते सांगायचं। पहिलं काय लिहिलं, सेकंड काय लिहिलं, 5 पर्यंत काय लिहिलं, त्याच्या खाली विषयामध्ये काय लिहिलं, त्यानंतर कार्यामध्ये आपण काय लिहिलं, हे सगळं डोळे बंद करून कोण सांगू शकते?